दत्तक घेतलं ना शहर, तुम्ही बाप आहात ना या शहराचे, मग बापासारखे वागा ना. टीकास्त्र चालवणारे हे होते खासदार संजय राऊत. मुख्यमंत्र्यांवर त्यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांसोबत वडिलांसारखं वागावं असा खोचट सल्ला देखील संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. नाशिकमध्ये ठाकरे गटाचा आज महामोर्चा होता. त्यावेळी खासदार राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय. सोबतच बनावट सेंटर म्हणजे भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न असं देखील संजय राऊत म्हणाले. पाहूया सविस्तर बातमी. नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि खड्ड्यांमुळे गेलेले 7 निष्पाप बळी यावरून शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. आज आंदोलनाच्या माध्यमातून ते पाहायला देखील मिळाले. महापालिकेचा ढिसाळ कारभार आणि भ्रष्टाचार असा आरोप त्यांनी करत त्या निषेधार्थ आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून ते महापालिकेचं मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन पर्यंत महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या आधी खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री यांनी हे नाशिक दत्तक घेतलंय, त्यांनी हे नाशिक खड्डेमुक्त करावं, शहरासोबत वडिलांसारखं वागा, तसेच बनावट टेंडर म्हणजे भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न असल्याचं सांगत राज्य सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली. बघा, श्रावण आहे, हे स्वतःला महान हिंदुत्ववादी समजतात. त्यांना जर श्रावण आता येणार आहे आणि त्र्यंबकेश्वरला लाखो भाविक किंवा हजारो भाविक येणार, याची आधी कल्पना कुठलं प्रशासन यांनी आणून ठेवलंय, कुठले राज्यकर्ते आहेत. देवेंद्र फडणवीस जे शेंडीला गाड बांधून भाषणं करतात विकासाची, दुष्काळ मुक्त करू आणि अमुक करू आणि तमुक करू, आधी खड्डे मुक्त करा. आधी खड्डे, दत्तक आहे ना तुमचं हे गाव, तुम्ही दत्तक घेतलंय ना, विसरलात का इलेक्ट्रिकचे शॉक दिले पाहिजे सरकारला शुद्धीवर येण्यासाठी. दत्तक घेतलं ना शहर, तुम्ही बाप आहात ना या शहराचे, मग बापासारखे वागा ना. तुमचा दत्तक मुलगा गिरीश महाजन कुंभमेळ्यात पैसे खात आहेत आणि तुम्ही काय म्हणता हे शहर माझं दत्तक आहे म्हणून. कुठलं दत्तक विधान केलं तुम्ही? बघा, हे सगळं जे जामनेर कनेक्शन आहे, हा भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न आहे. जामनेरच ना, हा भ्रष्टाचाराचा नवीन जामनेर पॅटर्न देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे. जामनेर पॅटर्न म्हणून त्याला आम्ही नाव दिलं. हे जामनेर पॅटर्न आहे. बोगस टेंडरिंग, बोगस वर्क ऑर्डर, बोगस वर्क ऑर्डर. 1 महिन्यापूर्वी इथे 10 लाख बोगस नोट्या पकडल्या नाशिकला. ते पण बहुतेक त्यांच्याच असतील असं मला आता वाटायला लागलंय. हो, सगळं बोगस. हे जामनेर कनेक्शन जे आहे भ्रष्टाचाराचं, जामनेर पॅटर्न, हाच भाजपचा पॅटर्न आहे. सध्या श्रावण मास सुरू असल्यामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत आहेत. या भाविकांना देखील या खड्ड्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे ठाकरे गटाने पुकारलेल्या आंदोलनानंतर रस्त्यांची अवस्था बदलली जाणार की जैसे थेच राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी.